गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. आज आहे गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडवा आणि नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आमच्या इथं कसे कसे गुढीपाडवा साजरे करतात. चला कनेक्ट राहतो. आणि गाईज मला माहिती आहे हा ब्लॉग जाम लेट येतो आहे. सो कारण की त्याचं कारण काहीतरी वेगळं आहे. तर कसं आहे गाईज की मी ब्लॉग करणार होतो माझ्या एक्झाम झाल्यावर, बट 2 एक्झाम बाकी असताना मी आजारी पडलो आणि मग डोकं वगैरे पण दुखत होतं. मग त्याच्यानंतर माझे एक्झाम झाले. त्यानंतर थोडे दिवस जरा आजारी होतो, बट नंतर बरं झालं. त्यानंतर विचार केला होळी आहे, होळीला एक ब्लॉग बनवतो. आणि तो पण ब्लॉग काय झाला नाही. सुरुवात केलेली बट एंड काय भेटला नाही, त्या लवकर जास्त शूट नाही आला. आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला 10वीवाल्यांवर ब्लॉग बनवतो. बट 10वीवाल्यांचं पण कसं आहे की त्यांचं पण टेन्शन होतं. मी विचार केला मी त्यांना जरा विचारतो का बघ कसे गेले तुमचे 10वीचे दिवस, कारण की माझ्या वेळेला मी एन्जॉय काय केला नव्हता लॉकडाऊनमुळे. तर त्यांना विचारतो, बट नंतर विचार केला का बा परत नको राहू दे. परत त्यांचं बोर्डाला टेन्शन आहे, अभ्यास वगैरे नसेल झाला तर मला बोलतील का बा दादा तुम्ही ब्लॉग का केला आम्ही अभ्यास करत असताना. बट ते पण राहू द्या. मग आता विचार करतो आजचा एक गुढीपाडव्याचा ब्लॉग बनवतो आणि आता कदाचित आपले जास्त ब्लॉग येत राहतील. प्रयत्न करायचा आहे ब्लॉग बनवायचा. तर चला आता बघूया तयारी कशी आहे आपली. तर आता मम्मी पप्पा गुढीपाडव्याची तयारी करतात. गाईस तर आता मॉम पूजा मांडते. चला मी पण पाय पडून घेऊ. हो. गुड आफ्टरनून गाईज. गुढीपाडव्याच्या नंतर 2 दिवसानंतर आत्ता मी परत दुसरा शूट करतो आहे. तर गुढीपाडवा जसं झाला ना त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही झाला माझा, कारण की गुढीपाडव्यानंतर डायरेक्ट झोपलेलो. झोपल्यानंतर मेडिकलला गेलो आणि मग तिकडंच रात्रभर तिकडंच होतो, तर काय शूट करायला भेटला नाही. आणि गाईज आपल्या ब्लॉगमध्ये एक नवीन मेंबर ॲड होतो आहे. म्हणजेच तुम्हाला नवीन एका माणसाची ओळख करून द्यायची आहे. आपला भाचा आला आहे आज, त्रिस अक्षत माने. जरा आपण थोड्या वेळात बोलवतो मी, मग दाखवतो कोण आहे तो. ठीक आहे, तर चला त्याला भेटूयात. ओके गाईज, तर आता 30 पण आलेला आहे. हे बघा. हे विकास आज कुठे जायचं? आणि अरे मग आहे ना दुपारी. किती वाजता?
हो. तर गाईज आता आम्ही चाललोय कुठं गेमिंगची ग्लब्स आणायला. आता आम्ही चाललो गेमिंगची ग्लब्स आणायला. चला ओके गाईज, तर चला आता आम्ही निघतोय. जरा लांब आहे थोडंसं. ठीक आहे. हो गाई आधीच पण अरे थांब. तो ब्लॉग अपलोड केलेला बघ आधी. हा ना गाईज, इथे लग्न चाललं आता होणार आहे, त्याचा पण ब्लॉग अपलोड करीन. हो हे बघा इथे सगळं काम चालू. आणि आमच्या घरची त्याची गाडी. आणि त्याची कुठे आहे रे? ती काय खटारा ती बघ पुढे खटारा. आणि गाईज आणि त्याची गाडी. सीट उघडत असेल तर वरची ही त्याची. हे बापरे असं ही त्याची. आणि जर तू हा ब्लॉग बघत असशील तर बघ आमचा 30. आणि काही दादूस पण आलेले आहे त्याची 49 घेऊन. हे तुला गेमिंग ग्लव्स आणायचे आहेत ना? हो आम्ही आणतोय. एक तर चालेल ना? एक जोड. एक जोड 2 जोड आहे ना. म्हणजे 20 रुपये. एक आहे तुकडे असेल तर माझ्यातला देईल मी असं ऑफरला तुलाच देईल. मी पण 2 आणतो मग. खटारी आणि अरे खतरनाक गाडी आहे पण. अरे 200 कुठं? ए त्याच्याकडे एवढा स्टॉक पण पाहिजे. हे समजा स्टॉक संपला. मला दे ना. हे बघ एकच आणू. तुला 2 आणतो, मला 2 आणतो. 20 रुपये आहेत ना. अरे मग मला बघा 20 रुपये होते. तू पण 2 घे. मुंगटनगर. अरे ह्याला गाडी पाहिजे. इथेच जायचं. बघ तनोमा. तिकडे सगळे मांडपचा सीन चालू आहे. आता हळूहळू तयारी चालू आहे. हा 500ची मग किती 50 घेऊया. गेमिंग ग्लव्स टेन्शनच नको काय. चायला ऊन बघ किती गरम आहे. खूप तापला आहे. हा सॅमसंगचा मोबाईल तर बेकार असतो. हा त्याला बोललो चल ना. हे तो ब्लॉग जाम भारी झालेला पण. हा आता हे शेवटी आता मलाच वाटलं वाईट वाटतोय. स्वयं आणि योग मध्ये आपला स्वयं आणि दुसऱ्यामध्ये भांडणं झाले म्हणून तो ब्लॉग डिलीट केला. नाही तो ब्लॉग अपलोड भरपूर यूज केला. किती तास ओके गाईज, तर आता आम्ही बिल्डिंगवर पोचलोय खालच्या. ओके गाईज, तर चला ह्या ब्लॉगला मी इथेच एंड करतोय. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.